नमस्कार. आज आपण पाहणार आहोत निरनिराळ्या यज्ञांचे फळासह वर्णन तसेच ज्ञानाचे महत्त्व. ओवी क्रमांक 24. ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव हेन गंतव्यं ब्रह्मकर्मं समाधिना. अर्थात ज्या यज्ञात अर्पण अर्थात श्रुवा आदिही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळ सुद्धा ब्रह्मच आहे. ओवी क्रमांक 25. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुयते. अर्थात दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात, तर इतर योगी परब्रह्म परमात्मा रूपी अग्नीत अभेद दर्शन रूप यज्ञाच्या द्वाराच आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. ओवी क्रमांक 26. श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुयते शताब्दीन् विषयान्यन् इंद्रियाग्निषु जुयते. अर्थात दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयमरूप अग्नीत हवन करतात, तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रिय रूप अग्नीत हवन करतात. ओवी क्रमांक 27. सर्वाणींद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुयति ज्ञानदीपिते. अर्थात अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राण्यांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योगरूप अग्नी त्यात हवन करतात. ओवी क्रमांक 28. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतः संशितव्रता. अर्थात काही पुरुष द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्या रूप यज्ञ करणारे असतात, तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ करणारे असतात. ओवी क्रमांक 29 आणि 30. अपाने जुयति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणा. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुयति सर्वेऽप्येते यज्ञविद्दो यज्ञक्षपितकल्मषा. अर्थात अन्य काही योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात, तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायाम विषयी तत्पर पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञाच्या द्वारा पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत. ओवी क्रमांक 31. यज्ञशिष्ठामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनं न्यायं लोकोत्स्य यज्ञस्य कुतोज्ञ कुरु सत्तम. अर्थात हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला हा मनुष्य लोक सुद्धा सुखदायक होत नाही, तर परलोक कसा सुखदायक होईल. ओवी क्रमांक 32. एवं बहुविद्या यज्ञा वित्तता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धि तान् सर्वा नेवं ज्ञात्वा विमोक्षसे. अर्थात अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत.
ते सर्व तू मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज. अशा प्रकारे तत्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील. ओवी क्रमांक 33. श्रेयान् द्रव्यं याज्ञज्ञा ज्ञानयज्ञ परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अर्थात, हे परंतप अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यच्चयावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात. ओवी क्रमांक 34. तत्विंद्रिय प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिना. अर्थात, ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजावून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मा तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. ओवी क्रमांक 35. यज्ञात्वा न पुनर्मोहम एव यास्यसि पांडवा येन भूतान्न शेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. अर्थात, जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस. तसेच हे अर्जुना, ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यात पाहशील. ओवी क्रमांक 36. अपि चेदसि पापेभ्यं सर्वेभ्यः पापकृतम सर्वज्ञानल्प वेन्नेव वृजिनं संतरिष्यसि. अर्थात, जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. ओवी क्रमांक 37. यथेधासी समिथोग्नी भस्मसात् कुरुतेर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते तथा. अर्थात, कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्माची राखरांगोळी करतो. ओवी क्रमांक 38. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति. अर्थात, या जगात ज्ञानासारखे पवित्र असणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध असलेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. ओवी क्रमांक 39. श्रद्धा वल्लभते ज्ञानम तत्पर संयतेन्द्रिय ज्ञानम लब्ध्वा परां शांतिं चिरेणाधिगच्छन्ति. अर्थात, जितेंद्रिय, साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान झाल्यावर तो तात्काळ भगवत प्राप्तिरूप परम शांतीला प्राप्त होतो. ओवी क्रमांक 40. अज्ञश्चाश्रद्धतानश्च संशयात्मा विनश्यति न्यायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. अर्थात, अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी पुरुष परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख. ओवी क्रमांक 41. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान सच्छिन्न संशयम आत्मवंत न कर्माणि निबंधन्ति धनंजय. अर्थात, हे धनंजया, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सरळ संशयाचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्मे बंधनकारक होत नाहीत.
ओवी क्रमांक 42. तस्मात् ज्ञानसम्भूतं वृत्सं ज्ञानासीनात्मना निश्चित्वेनं संशयं योगं तिष्ठोत्तिष्ठ भारता. अर्थात, म्हणून हे भारतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संशयाचा विवेक ज्ञानरूप तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. हरिः ओम.